लगेच शिवावा. झाली बघा दुसरी पण बॅग ओके. मटेरियल पण उद्या जनावरांना घालायपुरतच राहिले. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. सकाळ सकाळी समाधाननं फोन करून उठवला आहे, कारण त्यांच्या एका पाहुण्यांना स्टेशनवर सोडायला जायचं आहे. त्यासाठी नवीन गाडी घेऊन जाणार आहे. काय आलो बघा स्टेशनवर. रेल्वे का अजून आले नाही. परवाच्या मालगाड्या अजून तसंच आहेत दोन्ही पण. डर के आगे जीते. आज इथे काय तोवर लगेच शिवावा. पाहुण्यांना रेल्वे बसून आलोय, आज चाललोय. किंवा कारखान्याचा बंब नाही, काय म्हणते त्याला वरच्या नवीला, फुकणी नाही, त्याला बॉयलर म्हणतात. अंघोळ पाणी आवरली बघा. आता मला 4 दुरेला औषध मारायचं आहे. युवराजनं मारणार आहे. त्याचा फिल्टर लई दिवस धुतला नव्हता. आपण मागल्या विकत सोडलेलं, त्यानंतर पण फिल्टर धुतला नव्हता. फिल्टर काढलाय तर गाळ बघा की त्याला. यात त्याला स्वच्छ करतो, फिट करतो आणि ट्रॅक्टर चालू करून औषध करणार आणि औषध मारायचं चालू केलं बघा. चकोट एकदम नवीन सारखं. आता फिट करणार इथं. आज बघू धक्का स्टार्ट करावं लागते का क्लीन चालू होते डायरेक्ट. नो आज पण धक्का स्टार्ट. औषध मारायचं थोड्या वेळासाठी थांबवले, कारण काका काटा आणायला गेल्यात मळ्यात. महादेव काका त्यांच्यात पोपट काका आणि छोट्या पाय आलती, त्याने ढकलून ट्रॅक्टर चालू करून दिला. आता कारले औषध घाल त्याला. मक्क मारायला गेलं बघा. आला लागलाय मोबाईल. जॉईन करतोय त्यांना मक्क भरायला. आम्हाला कसलं शिकलावला बघा यो. एकाच ट्रॉलीत किती रचले बघा या अमृतदादानं. ट्रॉलीवर बिल्डिंगच बांधले, ते पण बिना बांधता. क्वालिटी देते कामाला अमृतदादा, की नाही. मित्रांनो, घरात जाऊन जेवण ते आवरलं बघा. आणि काल टाकलेलं टॉलीचं कुट्टी करायला आलोय मी, काकाने अर्जुन दादा लागलोय. माले राव मित्रांनो, फायनली जेवढं ट्रॉलीत खाली होतं तेवढं सगळं झालं बघा. आता राहिलं म्हणजे ह्या ट्रॉलीत तेवढंच राहिले.
ही एवढं 3 वाजता कुट्टी गेली की मग मुरघास म्हणजे बॅग भरायला मोकळं होतं. चालू करायला लावल्यात. अजून दादा कॉक फिरवायला गेलाय. त्याला काय मोटर चालू करायचं नुसतं ऑटो खाली करायचा. रा फ्यूज काढल्यात. ओके. असलं पाणी बघून तर पवायला जायची इच्छा व्हायला राव. पवायला जायचं नुसतं मनात आलतं ते खरं करायसाठी संताला बोलून घेतलोय. आज चालू आहे पवायला. असल्या मरणाच्या उन्हात आलोय बा विहिरीपाशी. रस्त्याने एक आंबा खाऊन आलोय. हात सगळं चिकाट झाल्यात. नाही त्या विहिरीत आता पोरं तर कोण आहेत का नाहीत. पोरं कोण नाहीत, पण लई उशीर लागणार नाही पोराने यायला. कारण पोराने आम्हाला येताना बघितल्यात. आता लईत लई एक 5 मिनिटात पोरं इथे विहिरीत टच होतात का नाही बघा. तर मित्रांनो आपला ताराबाई संत्या आता खोच मारणार आहे. बघून घ्या कशी खोच मारते. जाऊ दे गाडी. टक्कल गेले, उलट गेले खाली. टकल्या अरे टकल्या. विहिरीत आलतो तेव्हा तर आम्ही 2 जण होतो. आता बघा किती झाली. आणि एकदा बघा ही फुलात झाड मागल्या वेळेस दाखवलेलं. सगळीकडे कुठं फुलं, सगळीकडे वाळले म्हणजे जरा इथे हिरवं झाड आहे सोडा, पण फुला झाड एकच आहे. ते पण लय भारी दिसायला लागले. पाहून येऊन घरात येऊन एक झोप काढली. आज 3:30 वाजल्यात. चालू आहे आता ट्रॉलीतली कुट्टी करायला. तर 9 वाजलं 6, पण विशेषचा शेवटच केलाय. तर ढिगापेक्षा मोठा ढीग मारला इथं. अजून तेवढा स्टॉक ठेवलाय जनावरांना घालायला. मित्रांनो चालू केली बाबा जोडणा मुरघास भरायची. संध्याकाळी सगळ्यात पहिला बल्लापासून सुरुवात आहे. तिथं बारकी बॅग करायसाठी तिथं जरा जागा सप्पई केल्या. बाकी सध्या तर प्लॅनिंग एवढीच आहे. मग आपली गँग यायला लागली. अजून अर्जुन दादा बल जोडायला लागलाय मोटरपेटीत. बल म्हणतो वायरी जोडायला लागलाय. बा गँग सगळी एक बॅग कंप्लीट केली बघा. आता ही दुसरी बॅग भरायची चालू आहे. दुसरी बॅग म्हणजे अजून बांधायचं सुरू आहे. मटेरियल अजून बक्कळ शिल्लक आहे. ओके झाली बघा दुसरी पण बॅग. ओके मटेरियल पण उद्या जनावरांना घालायपुरतच राहिले. चालली बघा गँग सगळी घराकडं. एवढ्या रात्रीचं मळ्यात फिरायला लागली की चोर आलेत म्हणत्याला. हे गाईज जेवण वगैरे झालं बघा. आता एडिटिंग करून झोपून टाकणार आहे. त्यामुळे आपला व्लॉग इथेच एंड करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉग. बाय.